सैन्याला कारवाईसाठी पूर्ण सूट, हल्ल्याचं लक्ष, वेळ आणि पद्धत लष्करानं निश्चित करावी. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणं आपला राष्ट्रीय संकल्प. तिन्ही सैन्य दलासोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे आदेश. आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची चर्चा. भारत पाकिस्तानात 4 दिवसात युद्ध होऊ शकतं. पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा. तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंटवर ब्लॉक. माजी पाकिस्तानी कमांडो हासिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. मुसा स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला. लष्कर ए तोयबानं हासिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची ही माहिती. पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून. कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा. अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. राजे रघुजी भोसलेंची लिलावात निघालेली तलवार राज्य सरकारकडून खरेदी. मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत. सरकार पीडित कुटुंबियांच्या शिक्षणासह एकाला शासकीय नोकरी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्येही आणि टोलमध्येही सूट देणार. राज्य मंत्रिमंडळात निर्णय. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या निवृत्त होणार. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार, सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा.